नमस्कार मित्रांनो, कोरोना आला आणि सतत हात धुण्याचं महत्त्व आपल्याला सांगून गेला. आजच्या प्रदूषणयुक्त जगामध्ये काहीही खाण्यापिण्याआधी आपले हात स्वच्छ धुण्याची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे, कारण ही सवय आपलं बऱ्याच रोगांपासून संरक्षण करू शकते. पूर्वीच्या काळी हात धुण्यासाठी साबणाचा वापर केला जायचा, पण आता जमाना बदललाय आणि हात धुण्यासाठी हँडवॉशचा वापर केला जातोय. त्यामुळे अशा या हँडवॉश सोपला बाजारात प्रचंड मागणी आहे. हँडवॉश सोपची किंमत साधारण साबणाच्या तुलनेत कितीतरी जास्त असते. त्यामुळेच हँडवॉश बनवणाऱ्या कंपन्या त्यातून चांगलं उत्पन्न मिळवतात. आपण सुद्धा कमी भांडवलामध्ये हँडवॉश सोप बनवण्याचा व्यापार सुरू करू शकता आणि त्याला बाजारात विकून चांगले पैसे कमावू शकता. चला तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हँडवॉश सोपचा बिझनेस कसा करावा. चला तर जाणून घेऊया हँडवॉश सोप बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते. हँडवॉश बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्याला बाजारात सहजरित्या उपलब्ध होतो. हँडवॉश सोप बनवण्यासाठी आपल्याला शुद्ध पाणी, सुगंध, रंग, CLPB, सोडियम लरेल सल्फेट, केडियम आणि मीठ या गोष्टींची गरज असते. चला तर जाणून घेऊया हँडवॉश कसे तयार केले जाते. 1 लिटर हँडवॉश तयार करण्याची प्रक्रिया आम्ही या व्हिडिओमधून देत आहोत. सर्वात प्रथम 850 ग्रॅम शुद्ध पाणी वजन करून एका प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये काढून घ्यावे. वजनाच्या अचूकतेसाठी आपण कॉम्प्युटराइज्ड वजनमापी यंत्राचा उपयोग करू शकता. पाण्याचं वजन केल्यानंतर 50 ग्रॅम सोडियम लारेल सल्फेट मोजून घ्यावे. हँडवॉश मध्ये आपल्या आवडीचा सुगंध मिसळण्यासाठी 2 ते 3 ग्राम सुगंध सोडियम लारेल सल्फेट मध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावा. आता सोडियम लारेल सल्फेट आणि सुगंध यांचं मिश्रण 850 ग्रॅम पाण्यामध्ये टाका. आता हे सर्व मिश्रण एका मिक्सर मध्ये टाकून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता या मिश्रणामध्ये 20 ग्राम CLPB टाका. त्यानंतर या सर्व मिश्रणांमध्ये 20 ग्रॅम कॅडमियम टाका. आपण आपल्या आवडीचा रंग या मिश्रणामध्ये टाकू शकता. त्यानंतर या सर्व मिश्रणांमध्ये मीठ टाकले जाते. मीठ टाकल्यामुळे हँडवॉशचा घट्टपणा वाढतो. आपल्याला जेवढे घट्ट हँडवॉश हवे असेल त्या प्रमाणात मीठ त्यामध्ये टाकत राहा. या मिश्रणाला 8 ते 10 तास स्थिर ठेवल्यानंतर आपला हँडवॉश तयार होतो. आता जाणून घेऊया या व्यवसायासाठी किती भांडवलाची गरज असते. सुरुवातीला फक्त 5 ते 10 हजार रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. त्यानंतर आपण भांडवल वाढवून आपला बिझनेस सुद्धा वाढवू शकता. आता जाणून घेऊया हँडवॉश सोप बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून खरेदी करावा. या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल बाजारामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होतो. या व्यवसायातील महत्त्वाचा घटक म्हणजे शुद्ध पाणी, जे आपण कोणत्याही प्लांट वरून कमीत कमी किमतीमध्ये मिळवू शकता. मीठ आणि रंग हे सुद्धा आपल्याला लोकल मार्केटमधून अगदी सहजरित्या मिळू शकते. या व्यवसायासाठी आवश्यक असणारे रासायनिक पदार्थ जसं की CLPB, कॅडमियम, SLS आणि परफ्यूम आपण कोणत्याही रसायनांच्या दुकानांमधून खरेदी करू शकता. आता जाणून घेऊया हँडवॉश सोपच्या पॅकिंग बद्दल. कोणत्याही व्यवसायामध्ये पॅकिंगला अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणूनच हँडवॉश तयार झाल्यानंतर तो पॅक करण्यासाठी आपल्याला आकर्षक पॅकिंगची आवश्यकता भासते. आपल्या पॅकेजिंगला आकर्षक बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश डबे मार्केटमध्ये कमी भावामध्ये आपण खरेदी करू शकता. या डब्यांवर आपण स्वतःचं ब्रँडिंग सुद्धा करू शकता. सर्वात प्रथम आपल्याला या डब्यांना वेगवेगळ्या आकारामध्ये आणि साईज मध्ये खरेदी करावं लागतं. 250 मिलीलिटर पासून ते 1 लिटर पर्यंतचे डबे आपण खरेदी करून ठेवू शकता. या डब्यांना स्वच्छ करून त्यावर आपल्या ब्रँडचं स्टिकर लावून घ्यावं. त्यानंतर या डब्यांमध्ये हँडवॉश मोजणी यंत्राच्या सहाय्यानं मोजून भरावं. शेवटी या डब्याला सील पॅक करावं. अशा पद्धतीने आपण हँडवॉशचं पॅकिंग करू शकता. आता जाणून घेऊया आपण बनवलेल्या हँडवॉशची मार्केटिंग कशी करावी. आपल्या प्रॉडक्टची मार्केटिंग करण्यासाठी आपण क्विकर, OLX,
OLX यासारख्या वेबसाईटवर अकाउंट ओपन करून आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करू शकता. आपण Amazon, फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर सुद्धा अकाउंट ओपन करून आपला माल विकू शकता. आपण आपल्या भागातील किराणा मालाची दुकाने आणि मेडिकल स्टोअर्सला भेट देऊन आपला माल विक्रीस ठेवू शकता. आपण आपली स्वतःची वेबसाईट तयार करून त्यावर सुद्धा आपल्या मालाची जाहिरात करू शकता. बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे हँडवॉश उपलब्ध आहेत, पण जर आपण आपल्या मालाची किंमत कमी ठेवली तर बरेच ग्राहक आपल्याकडे आकर्षित होतील आणि आपल्या मालाची विक्री वाढेल. आता जाणून घेऊया या व्यवसायासाठी कोणकोणत्या प्रकारच्या मशिनरी वापरल्या जातात. सुरुवातीला या व्यापारामध्ये कोणत्याही प्रकारची मशीन खरेदी करण्याची आवश्यकता नाही. आपण स्वतः किंवा कामगारांच्या सहाय्यानं मिक्सिंगचं काम करू शकता. पण भविष्यात जर आपला सेल वाढला तर आपल्याला मिक्सरची आवश्यकता भासते. मिक्सर बरोबरच आपल्याला पॅकेजिंग आणि सीलिंग मशीनची सुद्धा गरज पडते. चांगल्या ब्रँडच्या मिक्सरची किंमत Amazonवर 2000 रुपयांपासून सुरू होते. मिक्सरची लेटेस्ट किंमत Amazonवर जाणून घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आपण मिक्सरच्या लेटेस्ट किमती चेक करू शकता. मिक्सरच्या तुलनेत पॅकेजिंग आणि सीलिंग मशीनची किंमत थोडी जास्त असते. चला जाणून घेऊया या व्यापारासाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं केलं जातं. हँडवॉश बनवण्याच्या व्यवसायासाठी आपल्याला एकापेक्षा जास्त ठिकाणांवरून लायसन मिळवावं लागतं. जेव्हा आपला व्यवसाय वाढू लागतो तेव्हा आपल्याला आपल्या कंपनीचं ROC अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यासाठी आपल्याला आपल्या कंपनीचं पॅन कार्ड तयार करून पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडून क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आपल्या कंपनीच्या उत्पादनासाठी ISI ट्रेडमार्क मिळवण्यासाठी आपल्याला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड मध्ये नोंदणी करावी लागते. ISI ट्रेडमार्क मिळाल्यानंतर आपलं प्रॉडक्ट एक विश्वसनीय प्रॉडक्ट म्हणून नावारूपाला येऊ लागतं आणि त्यामुळे आपल्या मालाची विक्री सुद्धा वाढते. आता जाणून घेऊया या व्यवसायासाठी किती जागेची आवश्यकता असते. सुरुवातीला आपण घरातून किंवा छोट्या जागेमधून सुद्धा हा व्यापार सुरू करू शकता. जर भविष्यात आपला व्यापार वाढला तर आपल्याला मोठ्या जागेची गरज भासते. कमीत कमी 1000 स्क्वेअर फूट जागेमध्ये आपण आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करू शकता. आता नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या व्यवसायांमधून किती रुपयांचं उत्पन्न मिळतं. तर मित्रांनो, या व्यवसायांमधून मिळणारं उत्पन्न हे मालाच्या विक्रीवर अवलंबून असतं. जेवढी जास्त आपण आपल्या मालाची विक्री कराल तेवढं जास्त उत्पन्न आपल्याला या व्यवसायामधून मिळतं. सुरुवातीला या व्यवसायामधून आपण 50,000 रुपये प्रति महिना एवढ्या उत्पन्नाची अपेक्षा करू शकता. या व्यवसायातील सध्याची प्रचंड मागणी लक्षात घेता अल्पावधीतच आपण आपलं उत्पन्न हे लाखांवर सुद्धा नेऊ शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन बिझनेस आयडिया घेऊन. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.